नमस्कार, मी भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी पुन्हा एकदा भारत गॅस एजन्सीवर आम्ही आलेलो आहोत। या ठिकाणी सकाळपासून रांगाच रांगा होत्या, परंतु आम्ही आल्यानंतर बऱ्याच जणांना या ठिकाणी टाका सुद्धा देण्यात आलेले आहेत, परंतु काही जणांच्या अजूनही अडचणी पूर्ण झालेल्या नाहीत, त्यांना गॅस मिळालेला नाही। मी पुरवठा कक्षामध्ये फोन केला असता, त्यामधून श्रीमान भांगे सर या ठिकाणी आलेले आहेत। आपण जाणून घेणार आहोत इथल्या नागरिकांना काय अडचणी आलेत आणि कशामुळे त्यांना या ठिकाणी थांबावं लागलेलं आहे ते। आपण इथे केव्हापासून आलात आणि टाकी का मिळत नाही? 7 वाजल्यापासून आलेलो आहोत। आम्हाला टाकी नाहीच म्हणाले। सकाळी 7 वाजले तेव्हा कशामुळे टाकी नाही म्हणत नाहीत? हे ऑनलाईन केली नाही, काही नाही म्हणाले। ते काल अर्धापूरून ऑनलाईन केलेलं आहे का तुमच्याकडे? आहे, तरी तुम्हाला टाकी देत नाही? हा। या ठिकाणी पाहू शकता की ऑनलाईन असूनही ग्राहकांना गॅसची टाकी मिळत नाही असं त्यांचा म्हणणं आहे। आपण पुढील अजून जाणून घेऊया प्रतिक्रिया, काय प्रॉब्लेम आहे ते। आपली काय अडचण आहे, कशामुळे टाकी मिळाली नाही? मी विठ्ठल बालाजी सोनवणे पांगरी इथून गॅस घेण्यासाठी आलेलो होतो। माझी डिलिव्हरीची तारीख 29/3/2026 होती, पण आज रोजी आल्याच्या नंतर हे पुन्हा मला 1 महिन्याची तारीख दिलेली आहे, पुढची 25ची। आणि परत माझं गेल्या महिन्यामध्ये 4 तारखेला हे माझ्या अकाउंटवरून दुसऱ्याने सिलेंडर उचललेलं आहे, त्याची काय OTP आली नाही। तरी आता मला 1-2 महिने झाले सिलेंडर भेटत नाही। याच्या अगोदर OTP आल्यानंतर तुम्ही स्वतः गॅस सिलेंडर उचललेला आहे? नाही, मी OTP आल्याच्या नंतर उचललेलं नाही ते। मग ते कुठे गेलं, कुणी गेलं, नेलं, काय तुम्ही विचारणा केली का? नाही, विचारल्याच्या नंतर याच्याकडे काही माहितीच उपलब्ध नाही। वरून एजन्सीवरून त्याने घेतलेलं आहे म्हणाले ते। मग आता तुमची काय कुठं काय कंप्लेंट वगैरे केली, काय बोलणं झालं कुणाशी? नाही, कुणालाच नाही, तुम्हालाच बोलवलंय सर्वप्रथम। मधुकरराव देशमुख, राहणार अर्धापूर। मी 23 तारखेला गॅसची बुकिंग केली होती, लगेच OTP आला। 26 तारखेपर्यंत गॅस न्यायचा होता। आता चेकिंग केलं तर 30 एप्रिलला या म्हणाले गॅस। मग हे आमचे गॅस सिलेंडर कोण उचले आणि कोण नेले तर? तुम्ही त्यांना विचारणा केली का? हो, विचारणा केली। काय सांगितलं त्यांनी? त्याने सांगितले तुमची तारीख 30 एप्रिलला आहे। बुकिंग अगोदर बुकिंग तर 23 तारखेला केली त्या आधीचे। मग आता हे मधल्या गॅप मध्ये गॅस कोण नेला आमचा उचलून? आम्हाला माहित नाही, काही नाही तिथं। या ठिकाणी पाहू शकता, ऑनलाईन केल्यानंतर गॅस गेला चोरीस असा अंदाज या ठिकाणी स्पष्ट होतोय। या ठिकाणी ऑनलाईन करूनही बऱ्याच लोकांना या ठिकाणी गॅस मिळत नाही। गॅस ऑनलाईन झालेला त्यांच्याकडं उचलल्या गेल्याचं असं सांगितलं जातंय कंपनीच्या लोकांकडून। आपण या ठिकाणी पुरवठा अधिकारी आलेले आहेत, त्यांच्याकडून भांगे सर, आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया। तर या ठिकाणी जे ग्राहकांना अडीअडचणी येत आहे किंवा मग ऑनलाईन करूनही त्यांना टाकी न मिळता इतरत्र कुठे जाते असं ग्राहकांचं म्हणणं आहे। या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती काय द्या? याबाबत कसं माननीय तहसीलदार साहेबांनी ऑर्डर केली सगळ्यांच्या, जर काही समस्या आल्या तर आम्ही या ठिकाणी त्याची चौकशी करू। आता यांनी वितरण चालू केलेलं आहे, तरी मागे काय झालं घटना घडल्या ते आम्ही साहेबांना सविस्तर अहवाल देऊ, तहसीलदार साहेबांना, ते याच्यावर उचित कारवाई करतील। या ठिकाणाहून ही जे एजन्सी आहे त्यांचं गोडाऊन, या ठिकाणाहून गॅस कुठं चाललाय, गॅसचे गाड्या कुठं चालल्या, त्यांच्या आपल्याकडे काही नोंदी आहेत का? नाही, ह्याच्या नोंदी आपल्याकडे नोंदी त्यांच्याकडेच असते, सगळं रेकॉर्ड त्यांच्याकडेच आहे, पण याच्यावर फक्त आमचं निरीक्षण आहे। आता तुमच्या अडचणी तुम्ही फोन केला, आम्ही तात्काळ आलो। आता हे लोकांना वितरण चालू केलं आपण। आता याच्या पुढचे काय ते तहसीलदार साहेब वारंवार हे तारखेवर तारखी देत आहेत, याला जबाबदार कोण आहे? नाही, आता यांना अजून त्याच्यावर सक्त निर्देश देतील तहसीलदार साहेब। ऑनलाईन करूनही यांना टाक्या उचलल्या असं त्यांना बोलल्या जातं, तर यांना न मिळता त्या टाक्या गेल्या कुठं? नाही, ते आता ऑनलाईन केली तर आमची टाकी चोरीला गेली असं लोकांचं म्हणणं आहे। आपण काय सांगा? नाही, त्याच्याबाबत आता आपण सविस्तर चौकशी करू, बघू त्याच्यात ऑनलाईन काय आहे ते काय नाही ते, नंतर त्याच्यावर आपलं बोलणं उचित राहील। धन्यवाद सर। या ठिकाणी भांगे सरांनी चौकशी करू असं या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे। आणि जोपर्यंत सखोल चौकशी होणार नाही तोपर्यंत उर्वरित लोकांना टाक्या पण मिळणार आहेत असा अंदाज या ठिकाणी दिसतोय। मी आनंद चिंगारे, नांदेड अर्धापूर। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।